तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. इथपर्यंत आपण आलो होतो. आपल्याला जर न दिसणारा देव पाहायचा असेल, त्रिगुणाच्या आतीत जायचं असेल, जन्म मरण परंपरा खंडित करायची असेल आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख अपेक्षित असेल तर नेमकं काय करावं. तुकोबराय म्हटले चला आळंदीला जाऊ. आहा चला आळंदीला जाऊ. ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा सांगू सुखाचे लागो. ज्ञानेश्वर डोळा ज्ञानेश्वर 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 मुखी मनता सुखती फेर, मुखी मनता सुखती फेर, मुखी मनता सुखती फेर, मुखी मनता सुखती फेर. होतील संत होतील संताची आखे, होतील संताची होतील संताची आखे, होतील संताची होतील संताची आखे. मुखी मनता सुखती सांगू सुखाची आगोती सुखा
सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, होती संताची चार फलं अपेक्षित असेल तर काय करावं म्हटले, संताकडे जावं. कसं जावं, न बोलवता जावं. पण कोणत्या संताकडे जावं तर तो कोबराय म्हणतात चला आळंदीला जाऊ. आणि मुखी म्हणतात चुकती फेर फेर. हे का म्हटलं कारण ते फिरकी कळतून म्हणजे कधी कधी चाली अशा लावल्या जाव्या का वेगळा अर्थ न सांगायचं काम पडावं. अशा पद्धतीचा मी प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल बघा, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, पण कसे जावे, संत चरणी भावेरी गावा. न बोलावता जावं, भावपूर्ण अंतकरणाने जावं आणि मग अदृश्याचं दर्शन घ्यावं. न बोलवता जावं हे वर्म आहे, भावपूर्ण अंतकरणाने जाणं हे मर्म आहे. आणि मग जाण्याचं केलं कर्म तर अदृश्याचं दर्शन नक्की आहे. विठ्ठला विठ्ठला एक स्थान असं आहे बोलवलं तरी जाऊ नये, दुसरं स्थान आहे बोलवलं तरच जावं, आणि तिसरं स्थान आहे न बोलवता देखील जावं. पहिलं स्थान आहे बोलवलं तरी जाऊ नये, द्युत कर्म आहे. धर्मराज युधिष्ठिराला मामा शकुनी कर्ण दुर्योधन दुःशासन या चौकडीने निमंत्रण दिलं. महात्मा विदुर, आचार्य द्रोणाचार्य, पितामह भीष्माचार्य या सगळ्यांनी सांगितलं तिथे जाऊ नका. पण ते म्हटले क्षत्रियाला द्यूत आणि युद्ध नाकारता येत नाही. गेले आणि गेल्यामुळे पुढचं महाभारत घडलं, आपल्याला सर्वाला कल्पना आहे. म्हणजे अशा ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. एक आमचे वादक म्हणत असतात, तंबाखू गुटखा खाऊ नको, खटका जीवनाचा पचका थू. तंबाखू गुटखा खाऊ नको, खटका जीवनाचा पचका थू. इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक, किमान मंडपात नको. असं ते मृदंगातून काढतात. हे त्यांची कला आहे, त्यांचा वैभव आहे, ऐश्वर्य आहे. तसं अशा ठिकाणी जर किती आगाराचं काय आहे, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गंग हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. जाम पे जाम क्या पीते हो, सुबह पियोगे शाम उतर जाएगी, प्याला पियो हरिनाम का सारी जिंदगी सबर जाएगी. असं संतांनी कबीरदासजींनी म्हटलेलंच आहे ना. मग अशा ठिकाणी किती आग्रहाचं निमंत्रण असेल, जाऊ नये. महाभारत घडतं. दुसरं स्थान असे बोलवलं तरच जावं. न बोलवता एखाद्या व्यावहारिक सोहळा असेल आणि तिथे गेला तर प्राणाला मुकावं लागतं. सतीचं चरित्र भागवत महापुराणामध्ये पहा. दक्षाने दामिक यज्ञ केला, सगळ्याला निमंत्रण दिलं ना. सतीला अर्थात भगवान शंकराला निमंत्रण नाही दिलं. पण निमंत्रण नसताना सती गेली तर सतीनं जाता सती गेली. विठ्ठला 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 विठ्ठला. कळणाराला चेहरे हसलेत आणि काही कळायला काही कळायला नाही, हेही कळायला नाही, कारण तो अर्थश्लेष आहे. सतीनं जाता सती गेली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणजे याचाच अर्थ आहे बोलवलं तरच जावं, हे दुसरं स्थान आहे. पण असं एक स्थान आहे ते म्हणजे आपले वारकऱ्याचे चार धाम. आषाढी आली की पंढरपूरला न बोलवता जावं. कार्तिक वद्य त्रयोदशी आली की आळंदीला न बोलवता येऊ. पाखरासारखी लोक येतात, न बोलवता येतात. बीज आली का न बोलवता देहूला जावं, आहे ना. आणि निवृत्ती दादाचा सोहळा आला, निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे सोपान मुक्ताबाई टाळी ज्ञान सखया. बोला ना, बोला. सोपान मुक्ताबाई दान सखया.
निवृत्ती राया असं स्थान आहे की न बोलवता हे चार धाम आहे आपले वारकऱ्याचे. पण कसं जावं हे मात्र महत्वाचं आहे बरं का. कसं जावं हे आळंदीला आला पण भाव घेऊन नाही आला तर ते निरर्थक आहे. निरर्थक आहे. एखाद्या सुगरणीने किती सुंदर जेवण केलं पण लवणे विण चवी ने देते अन्न, त्याच्यात जर मीठ नसेल तर ते नीट लागत नाही. तसं परमार्थ कितीही करा कसाही करा भाव नसेल तर तो गोड लागत नाही. म्हणून देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे देवा कारणे द्यावे न लगे फारस वीत हे झाले एकाची तरी बहुता एवढ्यासाठी देवा कारणे भाव तस्मा. आता म्हणाल तुम्ही द्रौपद नाही म्हटलं तर ते योग्य वेळेला पटकन आठवलं नाही म्हणून म्हटलं नाही. पण मग तेच का म्हटलं. निवृत्ती बाबा वक्त्यांचं वाक्य सांगतो. बाबा म्हणायचे वेळ प्रसंगी एखाद्या वेळेला अचानक नाही आठवलं काही वर्तमान प्रतिबंध आला तर एखाद्या बाईचा हात कुठल्या तरी पुरुषाच्या हातात देण्यापेक्षा तिच्याच नवऱ्याच्या हातात दिलेला बरा. म्हणजे तेच सुरुवातीला म्हटलेलं बरं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक मोठ्या महात्म्याचं वाक्याचा आधार मला भेटला म्हणून मी तेच म्हटलो. देवा कारणे भाव तस्मात. भाव बळे आकडे एरवी ना कळे करतरी आवडे तैसारी. कसा असतो हा भाव. मनुष्य भाव खातात पण भाव कसा असतो हे कळत नाही. हे भाव खाणं भाव खाता येतो हो. हा भाव खाणं शब्दाचा अर्थ सगळ्याला माहिती आहे सांगायची गरज नाही. बरं भाव आपल्याला कांदे बटाटे आळंदीत म्हटलं तर गुंठा भाव कळतो. पण देवाकडे संताकडे जाण्याचा कोणता भाव आहे तो जर आपला कळाला तर आपली जीवनाची नय्या तरून जातो. विठ्ठल विठ्ठल. दूध पियो मोरे गोविंद लाला गोविंद लाला गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला गोविंद लाला गोपाल लाला गोविंद लाला 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 गोपाल लाला. दूध पियो दूध पियो दूध पियो मोरे गोविंद लाला. गाण्यातही भावच पाहिजे बरं का. दूध पियो मोरे गोविंद लाला. काय नामदेव आपण किती विनवण्या करा महाराज पण नामदेव महाराज एकदा म्हटले का येतो आणि लोट्यासहित सगळंच पिऊन टाकतो. नामदेव महाराजांनी पुन्हा रागाव म्हटले पांडू रामकृष्ण पांडुरंगा काय तू बाई भाणार आहे का नाही म्हटले. तुझं डोकं म्हणजे काय मारुती बाबाच्या भविष्यात टोपी आडकवडीची खुंटी. अरे म्हटले तू अख्खं पिला आता मी काय करायचं. मग देवाचे करणे नारळात पाणी परमात्म्याला पुन्हा दूध तयार करावं लागलं. नामदेवाला अंकावर बसून घेतलं स्वतः देवाने दूध पाजलं. पण अगोदर नामदेवाने देसी घेसी तेव्हा देसी अगोदर नामदेवाने पाजलं मग त्यानेही पाजलं असा भाव असावा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून संत चरणी भावेरी गावा असं भावपूर्ण अंतकरणे न बोलवता संताकडे जाण्याचं कर्म केलं काय फल प्राप्त होईल अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात.
अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने अशी पाकिस्तानच्या बॉर्डरच्या पार गेली पाहिजे गोळी. विठ्ठला विठ्ठला अदृश्य दर्शने संतांचे. अदृश्याचं संत दर्शन करून देतात. आता वेळ संपुष्टात आलेला आहे, पण हा अभंगातल्या या चरणामध्ये फार वेदांत दडलेला आहे. पूर्ण विचारसागर, पूर्ण पंचदशी, पूर्ण उपनिषद हे सुद्धा कमी पडेल इतकं हे सूत्ररूपाचं एका वाक्यातलं तुकोबरायचं बोललं आहे. विठ्ठल माऊलीची ओवी सांगू. बिंब तरी बचकेची एवढी पै प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. बचके एवढं बिंब असतं पण त्रिभुवनाला प्रकाशित करतं. तसं जगद्गुरु तुकोबरायचं एवढंसं हा वचन आहे अदृश्य दर्शने संतांची. पण सर्व वेद, सर्व वेदांत, सर्व उपनिषद, चौवेद जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे जरी पाहिले तर हे अदृश्य दर्शन कळेलच असं नाही. विठाला विठाला पण तरीही संत अदृश्याचं दर्शन करून देतात. म्हणजे काय? दृष्टांत 4 आहे. एक 5 मिनिटं फक्त एकाग्र चित्ताने ऐका, मग आपण थांबूया. दृष्टांत 4 आहे. पहिला दृष्टांत रविदीप हिरा, दुसरा दृष्टांत चंदन, तिसरा दृष्टांत आहे माता पिता आणि चौथा दृष्टांत आहे मिष्टान्न. पण हे 4ही दृष्टांत आणि 4ही सिद्धांत, 4ही दृष्टांत 3 पूर्वार्धामध्ये दृष्टांत आहे आणि 1 उत्तरार्धामध्ये आहे, आणि 3 उत्तरार्धात सिद्धांत आणि 1 पूर्वार्धामध्ये आहे. तर 4ही दृष्टांतामध्ये कारण आणि कार्य हे दृश्य आहे. दृष्टांतामध्ये 4ही दृष्टांतामध्ये कारण आणि कार्य दृश्य आहेत, आणि सिद्धांतामध्ये कारण दृश्य आहे आणि कार्य अदृश्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दृश्य म्हणजे दिसणार आणि अदृश्य म्हणजे न दिसणार. इंद्रिय गोचरत्व दृश्यत्व, इंद्रिय अगोचरत्व अदृश्यत्व. मला सांगा, आपल्याला सूर्य दिसतो की नाही? रवी सूर्य दिसतो, दीप म्हणजे हिरा दिसतो, आहे ना? दीप म्हणजे दिवाळी दिसतो, हिरा नावाचं रत्नही दिसतं, आणि ते जे दाखवतात हे जगही दिसतं. म्हणजे कारण कार्य दृश्य. तसं चंदनही दृश्य. आणि चंदन जे ताप निवृत्त करतं. पहिला शरीर उष्ण लागत होतं, गरम लागत होतं, आता ते थंड लागतं, म्हणजे त्याचं कार्यही दृश्य. माता पिताही दृश्य, त्यांनी सांभाळ केलेला हा शरीर देखील दृश्य. मिष्टान्नही दृश्य, आता आलंच आहे जवळ, आणि त्याची फलश्रुती असं तृप्तीचा ढेकरही दृश्य. म्हणजे कारण कार्य 4ही दृश्य आहेत. पण अदृश्य दर्शने संतांच्या म्हणत असताना संत हे कारण दृश्य आहे, पण ज्या अदृश्याचं दर्शन करून देतात ते मात्र अदृश्य आहे. त्रिगुण हे घालवतात, हे कार्य अदृश्य. कारण त्रिगुण काही जाताना असे दिसत नाही. जसं रावण, कुंभकर्ण आणि विभीषण चालला आहे ना, त्यांचं प्रतिनिधी दिसतात, पण त्रिगुण जाताना दिसत नाही. ते अव्यक्त आहे, कुठल्या तरी मूर्त भावाला ते येतात. म्हणून तिन्ही कारण जाताना हे ते दृश्य आहेत, आणि संत जे घालवतात ते अदृश्य आहे. संत घालवणारे संत मात्र दृश्य आहे. त्याच्या पुढे बघा, जन्म मरण ही परंपरा निवृत्त होताना ती दिसणारी नाही, ती अगोचर आहे. कारण ज्या वेळेला आपण हे चक्षु पाहतात त्यावेळेला ती निवृत्त झालेली नसती, आणि ज्या वेळेला ती निवृत्त झाली असते त्यावेळेला पाहणारे चक्षु नसतात. म्हणून तिथेही कारण अदृश्य आहे, पण करून देणारे संत दृश्य आहे. आणि संतांचं तत्वमश्यादी 4ही महावाक्य तुम्हाला हे तर वेदाचे महावाक्य. अरे तुकोबरायचे तेच आहे. चौवेदाचे केलेशी विवरण अर्थही गहन करून या. वेदाचा तो अर्था मासीचा ठावा येराणी वाहवा बहार माता वाचा बोलू वेद नेती करू संती केले ते. तुकोबराय पंचम वेद आहे. तुकोपनिषद दांडेकर मामाचे शब्द आहे. आणि त्या 4ही वाक्यामध्ये बघा, तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म आयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी 4 महावाक्य 4 वेदाचे आहेत. जगद्गुरु तुकोबरायचे 4 महावाक्य आहे. पहिला आहे तुका म्हणे कैची किव कोठी जीव निराळा. दुसरा आहे मी तो वासुदेव तत्वता. तिसरा आहे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आणि चौथा आहे तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म मूर्ख नेने वर्म संतचर. म्हणजे 4ही वचन दृश्य आहे, संतही दृश्य आहे. पण जे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आहे ते मात्र या चर्मचक्षुला विषयने म्हणजे ते अदृश्य आहे. म्हणजे तिन्ही 4ही दृष्टांतामध्ये कारण कार्य दृश्य आहे.
आणि सिद्धांतामध्ये कारण संत दृश्य आहे, जे कार्य प्राप्त होतं ते अदृश्य आहे. म्हणून दृश्य कार्य कारणाचा दृष्टांत करून अदृश्य कारण आणि दृश्य कारण आणि अदृश्य कार्य याचा सिद्धांत सांगताना महाराज म्हणतात, अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची, दाविती देखले, रविनी पहिरा दाविती देखली, पहिरा दाविती देखले, रविनी पहिरा दाविती देखली, अदृश्य दर्शने संताचिया, अदृश्य दर्शने संताचिया, पण तुकोबर आहे. तुम्ही अदृश्य म्हणता आणि पुन्हा दर्शन म्हणता, ओदतो व्याघात दोष आहे. बाबासाहेब महाराजला मी म्हटलं का हो तुम्ही हल्ली बोलतच नाही काही. ते म्हटले भोजने महाराज बोलू कसं, माझ्या तोंडात जीभ नाही. आता बोलू कसं माझ्या तोंडात जीभ नाही हे कशाने सांगितलं? जिभेनेच सांगितलं ना. मग जीभ आहे असं सिद्ध झालं का नाही असं सिद्ध झालं? आहे असं सिद्ध झालं. एका बाळाला विचारलं, बाळा व्हॉट इज युअर नेम? त्याने अमुक अमुक सांगितलं. त्याने म्हटलं फादर नेम? तो म्हटला फादर बाल ब्रह्मचारी. म्हटले मदर नेम? म्हटले मदर ही तर वंद्य आहे. अरे मग तू काय आकाशातून पडला? याचाच अर्थ कारणाशिवाय कार्य नाही आणि कारणाशिवाय कार्य घडत नाही. आणि अदृश्याचं दर्शन जर संत करून देत असेल आणि मग दर्शन होत असेल तर ते अदृश्य नाही, आणि अदृश्य होत असेल तर दर्शन नाही. मग अदृश्य म्हणायचं पुन्हा दर्शन म्हणायचं हे कसं? तर हे वाटण्याचं कारण असं आहे का तुकोबराय म्हणतात तेच बरोबर आहे. पण आपण प्रमात्याचा प्रमाणाद्वारा प्रमयाशी संबंध झाला आणि मग प्रमाता राहत नाही तो ज्ञाता होतो. प्रमाण राहत नाही ते ज्ञान होतं, आणि प्रमेय राहत नाही ते ज्ञेय होतं. आणि मग ही ज्ञाता ज्ञान ज्ञेय या त्रिपुटीच्या द्वारा एखाद्याला जाणलं की मगच दर्शन झालं असं आपल्याला वाटतं. पण वस्तुस्थितीने असे काही दर्शन आहे का ते त्रिपुटीच्या आतीत झाल्याशिवाय कळत नाही. विठला 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 विठला. माऊली ज्ञानोबराच्या 2 वया जाणकारांकरता माऊली म्हणतात, एक दर्पणाचे आधारे एकच करुणी दुसरे, मुख पाहती गव्हारे तैसे नको हे. मग हे पाणी आयशे असे भिरा, जैसे न मोडलिया किंवा बोडलिया पाठभेद आहे विहिरा, आपल्या उगमी झरा होऊन टाके. किंवा तिसरी ओवी जया जे अर्रा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते नवीन दिसते अदृश्य जे. अर्थात तदैव तत् नव्हे तदैव त्वम नव्हे अहमच अहम. हे कळणं म्हणजे अहम देहोस्मी ही जी आपल्याला भ्रांती झालेली आहे ती भ्रांती बाजूला सारली का तेच आहे नव्हे ते मीच आहे. अगदी जवळ येऊन बोलायचं झालं, माऊली म्हणतात बाबुळीची सारावे हाते पाणी तवा असे आई ते आभ्रची जावे गगन ते सिद्धची की. शेवाळ बाजूला सारलं आहे ना बरं का शेवाळे महाराज कुठे गेले काय? शेवाळ बाजूला सारलं की पाणी आहेच आहे. ढग बाजूला गेले का आकाशस्थ सूर्य आहेच आहे. तसं अहम मम अध्यासाचं हे आवरण रूपी ढग हे बाजूला सारलं का ते अदृश्य तत्व मीच आहे. आणि मग संत काय करतात, ते अदृश्य तत्व तूच आहे असे जाण करून देतात. एक विचारसागराच्या पहिल्या तरंगात छोटीशी आलेली गोष्ट, 10 पुरुष रस्त्याने निघाले, नदी लागली आणि मग त्यांनी लगेच एकमेकाचा सहाय्य करू एकमेकाचे हात धरलेत. चालत असताना एकाचा पाय त्या शेवाळलेल्या दगडावर पडला. शेवाळलेला दगड असा आहे का तो दगडावर आपटल्याशिवाय राहत नाही. मग त्याचा हात पडला, तो खाली पडला, 2-3 गटंगळ्या खाल्ल्या, त्याला पुन्हा वर धरला, पुन्हा पलीकडल्या कडीला आलेत. आणि मग त्यांना विचार केला की आपण 10 जण आलो होतो, 10च अलीकडे आलो का आपल्यातला एखादा गेला. मग त्यातला अध्यक्षच किती शहाणा होता, तुम्ही आता जाना मी सांगतो. तो म्हणायला लागला अहो मी एकदा मोजतो. म्हणले पण पहिले तुम्ही मोजवा. मग ते जे उपाध्यक्ष सचिव खजिनदार इतर मंडळी होती त्यांनी 9 जणांनी 9 वेळाला मोजली 10 जणाला, पण 9 भरत होते. कारण अध्यक्षांनीच पहिले 9 भरलेत. मग अध्यक्षाच्या मोजण्यातच जर 10 9 भरत असेल तर इतराच्या मतामध्ये ते काय भरणार? वेदमार्गे मुनी गेली ती 9च भरली. आणि मग ते आता ते पंचकर्णामध्ये बघा ते एक गोष्ट आलेली आहे. ते मेंढराचं पिल्लू घेऊन चाललेत एक व्यक्ती, बरोबर ना.
आणि त्याला तिघे एक एक कोसाच्या अंतरावरती 3 चोराने सांगितलं, अहो बाबा हे वाघाचं पिल्लू कशाला चाललं? तो म्हटलं नाही हो, हे मेंढरू आहे. पण दुसरा म्हटला की तो थोडा पहिला विपर्यात होता, नंतर संशयात आला आणि तिसऱ्यांदा निश्चयात आला आणि वाघाचं पिल्लू म्हणून मेंढरू टाकलं आणि ते पळत सुटलं. असं का झालं? याचं एकच कारण आहे का 3 वेळेला लोकांनी त्याच्यावर ते अतिरेक केलं, हॅमरिंग केलं. मग तशा पद्धतीने इथे तर 9 वेळेला त्यांनी 10 वेळेला मोजलं, 9च भरली आणि मग ते पक्का निश्चय झाला, आपल्यातला 10वा गेला. आणि मग ते 10 जणाचा स्वर लागला, तो कसा असेल बघा तुम्ही, आहे ना. जे रडायला लागले तर एक त्रेस्त आला, तर चांगली सुशिक्षित दिसतात, कंसात बेकार आहेत की काय चांगली माणसं दिसतात, सुडूट खाल्लेली रडतात कशी. मग त्याने विचारलं का रडता? म्हटले आमच्यातला एक जण मेला. म्हटले तुम्ही किती आला होता? म्हटले 10. याने मनात म्हणून 1 2 3 4 5 म्हटले ते 10 तर भरतात आणि एक गेला म्हणतात. तो म्हटला नक्की यांना भ्रम झाला. त्याने सांगितलं तुमच्यातला 10वा आहे. आहे हे परोक्ष ज्ञान. 10वा व्यवहित नाही, अव्यवहित आहे. 10वा व्यवहित नाही, अव्यवहित आहे, दूर नाही, आती जवळ आहे, नव्हे तोच आहे. आणि 10वा आहे रूपाने सांगितलं, परोक्ष ज्ञान झालं. आणि मग त्यांनी विचारलं कुठे आहे 10वा? तो म्हटलं जरा तुम्ही रांग धरा. ते रांगीत उभे राहिले आणि मग याने असे बाह्या मागे गेल्या आणि एकाला एक ठोका टाकायचा, म्हणायचा 1, दुसरा टाकला की 2, तिसरा टाकला की 3. आणि असा 10वा अध्यक्ष झाल्याच्या नंतर तो म्हणतो मारता का? म्हटले तूच 10वा या करता. विठ्ठला 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 विठ्ठला. माझा प्रसंग संपला. 10वा कुठे गेलाच नव्हता, तो तोच होता. पण त्याला 10वा नाही ही असंभावना आणि 10वा गेला मेला ही विपरीत भावना. तसं ब्रह्म नाही ही असंभावना आणि मग मी देहच आहे ही विपरीत भावना. संतांचे वचन वारी जन्म दुःख ना. मग संत त्याला आवांतर वाक्य उपदेश करतात, असत्व पादक आवरण घालवतात. म्हणजे मग तो म्हणतो देव आहे, देव आहे. नंतर महावाक्याचा उपदेश करतात आणि त्याला सांगतात न त्वम देहो न इंद्रियानी न मनो न धी. मग तू कोण आहेस? तर नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षेत्रे वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्ता भिक्षुर न चाहम निजबोध रूपा चिदानंद रूप शिवोहम शिवम. या बोधावर आरून ठेवणं हे संतांनी त्या अदृश्याचं दर्शन करून देणं आहे. अदृश्य दर्शने म्हणले, पण संतच का करून देतात? याचं कारण आहे, संतच का करून देतात याचं कारण आहे. वेदांत म्हणतो, बाबासाहेब महाराज वेदांत म्हणतो समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो, बरोबर की नाही? मग सत्ता किती आपल्याकडे? 5 का 4? अरे वा, जागेवर आहेत. म्हणजे मोबाईल पाहून सुद्धा जागेवर आहे. विशेष आहे. विठ्ठला 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 म्हणजे एक वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही ना. आता नवीन आरती करणाऱ्याच्या हातात घंटी द्या आणि आरती द्या. त्याला म्हणा आरती फिरवा तर ते घंटी थांबते, घंटी वाजव का आरती थांबते. पण हे घंटी वाजवतात आणि आरती फिरवतात. विशेष आहे ना, एकाग्रता चांगली आहे. चला, मी कशा करता म्हटलो, सत्ता 3 आहे. तर जागृतीची सत्ता व्यावहारिक आहे, स्वप्नाची सत्ता प्रातिभाषिक आहे आणि ब्रह्माची सत्ता ही पारमार्थिक आहे. असे 3 सत्ता आहे. ज्याचा 3 कालात बाध होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता, ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय बाध होत नाही व्यावहारिक सत्ता, आणि ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो प्रातिभाषिक सत्ता आहे ना. असे 3 सत्ता आहे. स्वप्नात तहान लागली तर स्वप्नातलंच पाणी लागेल, जागृतीतलं नाही चालणार. माऊलीची ओवी सांगून गोष्ट सांगून वैद्य बाबा सांगतात, आपण पाठात ऐकलेली पण एक पुनरावृत्ती म्हणून. पती पत्नी शेजारी पहुडलेत आणि स्वप्न पडलं लॉकडाऊनच्या काळात. ते ॲम्ब्युलन्स ऐकली की अंतकरणात धसकी बसायची. गेलं का काय, गचकले काय, गेलं की काय, संपलं की काय, फुकले की काय, भीतीच व्हायची. बिचारी दिवसभर चिंतन केले. मग जागता उजव अशीचे जेणे ध्याने भावना भावीचे डोळा लागत खेवदी की जी ती स्वप्नी शेजारच्या तरुण गेला होता. बाई आपला असं होऊ नये, स्वप्नात झालं ना. आणि ती रडायला लागली ओक्साबोक्सी. तिच्या रडण्याने शेजारची तिचे मिस्टर जागे झाले. त्याने विचारलं सखे रडतीस का? ती सांगायला लागली माझा नवरा मेला. कोणाला? नवऱ्यालाच. तो म्हणायला लागला अगं वेडी झाली का काय, मी जिवंत आहे. ती म्हणली तुला काय जाळायचं का माझा गेला? म्हटलं अवघडच आहे, माझीच बायको मलाच अगोदरच मारायला लागली, हा काय प्रकार. पण हा बिचारा केवळ बहिरंग नव्हता, थोडासा अंतरंग होता आणि आळंदीत राहणारा असल्यामुळे चुकून ओकून कोयना डॉक्टर बाबाच्या पाठाला जायचा. म्हणजे कंटिन्यूने पण यायचं. आणि मग त्यामुळे त्याला असं वाटलं की बाबा सांगतात समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. अरे हा बरोबर आहे, ही प्रातिभाषिक सत्यता म्हणजे स्वप्नात आहे आणि आपण व्यावहारिक सत्यता आहे. एक तर आपण हिच्या प्रातिभाषिक सत्तेत स्वप्नात गेलं पाहिजे किंवा तिला तरी आपल्या व्यावहारिक सत्तेत आणलं पाहिजे. तोपर्यंत ही काही थांबणार नाही. कारण स्वप्नीची घाया ओखद शेवची धनंजया तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाची खडग.
आणि मग त्याने तिला पुन्हा एक ठोका दिल्याच्या नंतर ती उठली आणि हसायला लागली. मातावर्गीय तुम्हाला एक प्रश्न आहे, हात जोडून तुमच्या मुलासारखा म्हणून प्रामाणिकपणाने उत्तर द्या. तुम्हाला जर दादल्याने मारलं, तुम्ही तर दादला नको म्हणणार नाही, पण दादल्याने मारल्याच्या नंतर तुम्ही रडता का हसता? हे हसतात, हे म्हणतात आम्हीच मारतो, तुम्ही काय विचारता? असं नाही ना काही. विनोदाचा भाग सोडून द्या. दादल्याने मारल्याच्या नंतर ती माऊली खरं मारल्याच्या नंतर रडतात, पण ती हसायला लागली कारण तिचा भ्रम निवृत्त झाला. तसं हाही महात्मा संत त्या अदृश्याचं दर्शन करून देतात. म्हणजे अरे ते आत्मतत्व तूच आहे. त्याला जे आवरण होतं, मग ते असत्व पादक आवरण असेल ते परोक्ष ज्ञानाने, आभाना पादक आवरण असेल ते अपरोक्ष ज्ञानाने, आणि अनानंद पादक आवरण असेल ते मनोनास वासनाक्षयाच्या अभ्यासाद्वारा घालवतात. आणि त्या अदृश्य आत्मतत्वाबद्दल परोक्ष ज्ञान नाही, अपरोक्ष ज्ञान नाही, दृढ अपरोक्ष ज्ञान नाही, दृढ अपरोक्ष ज्ञान करून देतात. आता त्याला मी ते तत्व याबद्दल तीळ मात्र संदेह ठेवत नाही. म्हणजे निश्चय वाचून निश्चय. जसं माता वर्ग आहे, डॉक्टर बाबा म्हणत असतात, महिला मंडळ कधीतरी एखादी स्त्री चिंतन करते का मी स्त्री आहे बरं का, मी पुरुष नाही, मी स्त्री आहे मी पुरुष आहे, असं चिंतन करत नाही. आपण कधीतरी चिंतन करतो का नाही मी पुरुषच आहे बरं का, मी स्त्री नाही, असं चिंतन करण्याच्या निश्चय वाचून निश्चय आहे, सहज निश्चय आहे. तसा सहज निश्चय करून देतात. मग तो म्हणतो सहज मी आंधळा गा, निज निराकरा बनते वृत्ती निवृत्ती झाली, जनन दिशे तेथे मी माझे हरपले ठाई जेतेचे तेथे, अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, आणि मग सुखे मी निजलो गा शून्य सारुणी तेथे, त्रिकुट त्रिगुण काढी आहे ना, सुखे मी निजलो गा शून्य सारुणी त्रिकुट शिखरी गा दान मिळे ऐते. आणि अशी स्थिती आपल्यालाही प्राप्त हो, ती भगवंत आणि संतांच्या नावाने प्राप्त होती. कारण मुखी नाम हाती मोक्ष. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, आणि ज्ञानाने मोक्ष वशमानयंती. म्हणून आपण त्या संत आणि भगवंताचं मोठ्या प्रेमाने भजन करू. सर्वांनी 1 मिनिटाकरता वर हात कराल, सगळ्यांनी बोला हरी हरी विठोबा रखुमाई. टाळी टाळी सर्वांनी हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी टाळी माता यदत्र संष्टवम किंचित तद्गुरोर मे नाही, यदत्र असंष्टवम किंचित तद मे गुरोर नाही. जे योग्य शास्त्राचा अपसिद्धांत करणारं नसेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील माझे सगळे गुरुवर्य आणि सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा, सद्गुरू जयराम बाबा, सद्गुरू बोधे बाबा, या सगळ्या महापुरुषाचं ते आहे असं आपण स्वीकारा. चुकीचं असेल ते मात्र माझ्या पदरी टाका, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच
आपण सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला, आशीर्वाद दिला आणि ही सेवा निर्विघ्नरित्या पार पडली. बहुसंख्येने असणारा जनसमुदाय, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, साऊंड सिस्टीम, आमचे मृदंगवादक महाराज आणि गानकोकिळ असणारे सर्व मंडळी आणि अन्नदान करण्यामध्ये ज्यांना खूप रुची आहे आणि ते अन्न काय आहे, येथ एकसित तिथले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण कोटी याग केली अपूर्ण ऐशी महिमान या क्षेत्रीचे, असे गुरुवर्य गावडे बाबा यांना अन्नदान करण्याची आवजावे. तुका माने जवळी न पाचारिता जावे, तुका माने जवळी न पाचारिता जावे, तुका माने जवळी 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 न पाचारिता जावे. संत चरणी भावे री गावया, संत चरणी भावे री गावया, संत चरणी भावे री गावया. त्यांचा महिमा काय वर्णूवी पामर, त्यांचा महिमा काय वर्णूवी पामर, त्यांचा महिमा काय वर्णूवी पामर. त्यांचा महिमा काय, त्यांचा महिमा काय वर्णूवी पामर. नकडे 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 साचार महिमा काय वर्णूवी नकडे साचार ब्रह्मादिका. म्हणा ना म्हणा नकडे साचार ब्रह्मादिका.
गौ